टॉयलेट हे असं कृत्य आहे जे 4 भिंतीत व्हायला हवं ना. हा मग 4 भिंतीच असणार आहे. बरोबर. हा. पण मग ते खाजगी कृत्य आहे ना. हा. ते करत असताना आकाशात एक गरुड आपल्याकडे असं बघतोय, एक ऑक्टोपस तोंडातनं पाणी मारतोय, हा? आणि मुळात एक शार्क जो आखा आपला घास खाऊ शकतो, त्याच्या तोंडात आपण वेस्ट झालेले घास टाकायचे. हे इमॅजिन करतानाच कसं वाटतंय मला जरा सांगा. तुम्ही रसिका, ए रसिका, ओ चहा आणतीयस ना ग? होतोय चहा, थांबा जरा आणते. बर बर. गॅस चालू आहे का बघ एकदा. नाही विसरतेस तू बऱ्याचदा. काय हो? हा काही बोला या. चहा यायला उशीर झाला म्हणून अहो बोललो. साखर सापडत नव्हती. ते डबे एकतर ठेवायला जागा नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगितलं की 3 वर्ष झाली या घरात शिफ्ट होऊन आपल्याला काहीतरी करूयात, मॉड्युलर किचन करूया, थोडंसं इंटिरियर करून घेऊया. कसं राहतोय आपण या घरात? पैसे नाही, बजेट नाही म्हणून रडत बसायचं आणि मग मलाच बोलायचं. आता नाही आहेत माझ्याकडे पैसे, नाही आपलं बजेट म्हणून बोलतो ना. हे नाही आहेत ना, पैसे नाही आहेत, बजेट नाहीये. मग वंसनचा मुलगा 10वी पास झाला म्हणून त्याला सायकल घेऊन द्यायची गरज होती. 93% मिळाले तमोगला. उपकार केले त्याने आपल्यावर, केले उपकार. त्या परक्याने 93% मिळवले, त्याचं कौतुक आहे तुम्हाला. पण तुमची बायको रोजच्या रोज संसारात 100% मिळवते, त्याचं काहीच नाही वाटत ना तुम्हाला. मग आता त्याला दिली तशी तुला सायकल घेऊन देऊ? हे असं तिरकस बोलणं म्हणजे मी चुकीचं बोलते का? खरंच गरज होती सायकल. आता ठीक आहे 10वी पास झाला, एखादं घ्यायचं काहीतरी पुस्तक किंवा पेन वगैरे दिलं चाललं. शांत हो, शांत हो. मला शांत करा प्रत्येक थांब, वेळी. थांब. मुद्दा काय आहे? इंटेरियरचा ना. करूया. आज येणार आहे एक इंटेरियर डेकोरेटर. आज येणार आहे. इंटिरियर डेकोरेटरला बोलवलं हो, तुम्ही? आज अहो मग आधी नाही का सांगायचं? ऐका मी आले असतील का? हा बहुतेक बघा ना बहुतेक. बघा. थांब थांब थांब. वा. या 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 या. हॅलो या. हॅलो हॅलो मिस्टर अँड मिसेस कांबळे. हो हो आम्ही. आम्ही मी ओंकार राऊत. आहे. मी MHJ इंटिरियर्स. आता बघाच तुम्ही करून हा. आलेलो आहे. आता बघच तुम्ही म्हणजे आमची टॅगलाईन आहे, इंटिरियर सुरू करायच्या आधी आम्ही प्रत्येक कस्टमरला आता बघाच तुम्ही असं म्हणतो आणि काम सुरू करतो. वा वा वा. छान. या ना भाऊजी प्लीज. या Yes, ना, yes, बसा yes. प्लीज. हे आमचं घर. ही माझी बायको. अहो मी घर डेकोरेट करतो, स्त्रिया नाही. नाही नाही मी फक्त ओळख करून दिली. ओ अच्छा अच्छा. अरे पण यांना डेकोरेशनची गरजच नाही. मामा मॅग लिओनी, शी इज ब्युटिफुल. थँक्यू. शी इज ब्युटिफुल. हे बघा हेच घर आहे आणि याचंच इंटेरियर करायचं आहे. प्लीज ते करून द्या. ओके ओके. आणि ऐका ना बजेट जरासं कमी आहे. किती किती? 50,000. व्हॉट? 50,000? हो 50,000 मी फक्त घर बघायचं घेतो, कळलं का? फक्त बघायचं? हा म्हणजे इंटिरियर डेकोरेशनचा जो खर्च होईल तो तुम्हाला करावा लागेल, कळलं का? बापरे 50,000च्या वर पण खर्च करावा लागेल? ऑफकोर्स. म्हणजे काय? रसिका 50,000च्या वर करावा लागेल का? थोडं बजेट वाढवा ना तुम्ही. 2 लाख बोला. मी जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत मॅनेज करू शकेन. 2 लाख? हो निदान 3 लाख तरी करा. तुमचं नाही आमचं नाही, 4 लाखांमध्ये करून टाका भाऊजी. डन. चला. चालेल. Yes. तुझ्या बापाने असं बार्गेन केलं होतं. आता करून करायचं तर एकदाच करूया ना, सारखं सारखं कुठे काम काढत राहायचं. एक्झॅक्टली बरोबर ना? एक्झॅक्टली करेक्ट बोलताय तुम्ही वहिनी. बर 4 लाखात करू. काय करता येईल मला सांगा 4 लाखात तुम्ही? 4 लाखात बघा हा. आपण फ्लोरिंग पासून सुरुवात करूया. बरं फ्लोरिंग. हा आपण फ्लोरिंग इटालियन मार्बलचं करून टाकू अख्ख्या घराला. चालेल. पण हे इटालियन मार्बलचा काय खर्च येईल साधारण? तुमच्या घराचा इटालियन मार्बलचा खर्च येईल 2 लाख रुपये. 2 लाख चालेल. रुपये? येस. माझं अख्खं बजेट 4 लाख आहे. लादी 2 लाखाची बसू? हा आता काय करणार काय? माझं बजेट नाहीये. नाही कॅन्सल करा इटालियन मार्बल. हेच मला आवडत नाही. हेच मला आवडत नाही. अरे मराठी पिक्चर सारखं करू नका हो तुम्ही. बजेट नाही पर हेलिकॉप्टर चाहिए असं नाही होत. तुम्ही तरी सांगा यांना. आमचं प्रत्येक बघा या माऊलीकडे बघा. हिची काही हौस नाही का? घर हे स्त्रीचं असतं, कळलं का? हिचा काही आनंद नाहीये का? एवढी वर्ष तिने शरीर झिजवलं या घरासाठी, तिच्या आनंदाचा काहीच मोल नाही. यांचं ना भाऊजी असंच आहे. प्रत्येक वेळेला ना मला सहन करावं लागतं. ते म्हणतात ना ते घर की मुर्गी झूम बराबर झूम. बावळे
घर की मुर्गी दाल बराबर एवढंच येते कळलं असू दे. असू दे एक मिनिट खूप झालं ऐका मला नाही करायचं इंटिरियर मला नाही करायचं मला जमणार नाही भाऊजी ते काही नाही तुम्ही करा इंटिरियर करायचं नाही. ते मार्बल वगैरे लावायचं वाटलंच ना मी नाही 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 मला नाही करायचंय मला नाही करायचं नाही मला कळलंच तुम्हाला परवडणार नाही ते. काय झालं मगाशी मी दारातून येताना तो प्लॅस्टिकचा हार बघितला तेव्हाच माझ्या लक्षात आलं ज्या माणसाला रोजच्या हाराचा खर्च परवडत नाही त्याला इटालियन मार्बल काय परवडणार आहे. असो जाऊ दे. असं नाहीये परवडणार नाही असं नाही सगळं परवडतं पण पैसे खर्च करण्याची दानत पाहिजे ना माणसात. दानत करू नको कळलं ना चॅलेंज करू नको डोकं फिरलं ना ऐका. अख्ख्या घराला इटालियन मार्बल लावीन नाही. लावा ना. मी लावीन मला चॅलेंज करू नको मी केलं चॅलेंज मी केलं फिरीन मग ऐका. हा. करा मग केलं चॅलेंज केलं तू मिस्टर करा. कांबळे. लगाव पुऱ्या घर को लगाव इटालियन मार्बल लावा, लावा, भाऊजी तुम्ही. इटालियन मार्बल अख्ख्या लावूनच घरात टाका. केलं डन अख्ख्या घराला वरून खालपर्यंत इटालियन मार्बल चल लाव हा. अहो चालेल. ते एकतर खूप घाण दिसेल अख्ख्या घराला. भाऊजी आमचा बेडरूम पण करायचा त्याचंही इंटिरियर करायचंय. बेडरूम हो, हो. करायचंय एक काम करूया हे बघा आपण ना असे जरा हातात जरा एक हे ना असे राजहंस लावूया आपण असे? बेडरूमच्या दारावर राजहंस काढूया म्हणजे कसं बेडरूमचं दार असं बंद झालं ना की त्यांच्या दोन चोची अशा एकमेकांना चिकटतील आणि बाहेरच्यांना कळेल की आतल्यांना प्रायव्हसी हवी आहे म्हणून आणि जेव्हा दार उघडं असेल तेव्हा आपापल्या चोची वेगवेगळे कडे असतील. कशी वाटली आयडिया. अय्या, हे छान आहे वेगळी युनिकच आहे काय युनिक आहे चांगलं आहे. ए सोच्या काय सडक छाप आयडिया रे ही राजहंस कोण लावतो दारावर मग तुम्ही काय तो जुना महाराजा लावणार आहात का असा या आमच्या पण बेडरूम मध्ये या चला तुम्ही पण या असं होणार आहे. आणि ऐका ना भाऊजी आमच्या बेडरूमला कुठला रंग द्यायचा याचा विचार केलात का? बेडरूम साठी ना मी एक वेगळी थीम डिझाईन करायचा विचार करतोय. हा. जंगल थीम. जंगल थीम. येस जंगल थीम. हे बघा जरा म्हणजे काय होईल प्रत्येक भिंतीला आपण ना काळा रंग देऊया हा? आणि काळा रंग मग इथे काही झाडं त्या भिंतीला काही फुलं पानं इथे अशी वेली लावूया असं फुल जंगल मध्ये असल्याचा फील येईल तुम्हाला. चालेल. आणि सिलिंगला आहे ना वहिनी सिलिंगला असे छोटी तारे काढूया आणि एक चंद्र ठेवूया आणि बेडच्या मागे जी भिंत असेल तिकडे एक चंद्र ठेवूया. दोन चंद्र. तुझ्या क्या बात बापाने ठेवले होते दोन चंद्र अहो मागे भिंतीच्या मागे नदी असणार आहे त्या नदीत चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं असणार आहे लक्षात येतंय का. भाऊजी नदीला पूर आला तर आमचं बेड नाही ना भिजणार. नाही घरात उगाच पुढे जाऊन लिकेजचा प्रॉब्लेम वगैरे व्हायला नको हा, आधीच सांगते ये, मी. ये. काय झालं? तुझ्या बापाने जी बुद्धी भिजायला घातली ना ती घेऊन ये मला जेन्युइनली विचारलं ना मला. नाही वहिनी असं नाही ते खोटी नदी असणार आहे ती काढलेली नदी असणार आहे खरी नसणार आहे आणि मला त्या लक्षात- नदी त्यांना आपण एक बोट ठेवूया आणि एक माणूस असा वल्लवतोय. अय्या. काय गरज आहे याची काय गरज आहे तिथे आम्ही बेडरूम मध्ये दोघं झोपलेलो असणार आणि एक माणूस हे करत असणार कसं वाटेल ते या इथे तुमची बुद्धी जी वाळत घातली आहे ना ती काढा हा? खोटी असणार आहे ती बोट काय यार तुम्ही यार नको ना, नो मेन ऐका हे तुम्हाला आवडेल तुम्हाला पण खूप आवडेल. हा. बेड जो असेल बेड हा. तो आपण ओंडका ठेवूया. काय ओंडका. काय ठेवायचं ओंडका हा, त्याच्यावर बांबू टाकले त्याच्यावर आपण अशा गोंट्या पसरूया आणि त्यावर तुम्ही झोपणार काय वाटतं. आणि खाली फ्लोरिंगला जेली मॅट ठेवूया म्हणजे आपण खाली उतरला आपण चिखलातच उतरलोय की काय असं तुम्हाला एक फील आहे. अय्या, किती मस्त जंगलात असलं. कम्प्लीट जंगल थीम काय वाटतंय तुम्हाला. चालेल. मला एवढंच वाटतंय की आता एवढं सगळं केल्यावर आम्ही कपडे घालून झोपायचं ओंडक्यावर का पाना गुंडाळून सो फनी नाही, हे वाटेल comedy. नाही तुम्हाला कळतंय आता जंगल थीम सिरियसली तुम्ही कसेही झोपा अहो तुम्हाला उघड्यावर झोपल्याचाच फील येणार आहे तसंही. आणि ना खाली आपण बेडच्या खाली एक असा स्पीकर ठेवूया ज्यात आपण आवाज देऊ वेगवेगळे म्हणजे रातकिड्यांचे आवाज देऊ किर्र 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 माकडांचे आवाज देऊ काही रात्री सगळ्यांना कळलं हा माकड आहे तू जंगलात गेलायस हा काढ माकडाचा आवाज. हा माकड होता हो ना. हा माकड होता माकड होता भाऊजी हा. हे खूपच मस्त आणि खूप रोमॅन्टिक आहे हा. मग आपण डन करूया. हे नाही पटलंय मला हे नाही नाही मला पटलंय मला हव्यात मला काळ्या भिंती हव्यात मला जंगलात झोपायचंय. गुड वहिनी गुड गुड. बायकांची मोगली कशाला झोपायचंय जंगलात आहे तिकडे झोप ना कशाला नाही मला आवडली आयडिया आपण असंच करूया भाऊजी. थँक्यू वहिनी. हा पुढचं काय आहे तुमचं बेडरूम झालेलं आहे बाथरूमला आपण येऊया का. हा प्लीज बाथरूम साठी मला दाखवा जरा एक मिनिट किती छान सांगायचे. नाहीये का? वहिनी
वहिनी बाथरूम साठी आपण ओशन थीम करूया, काय वाटतं? ओशन थीम. हा म्हणजे काय, आपल्या पूर्ण भिंतीला अशा लाटा डिझाईन करूया, लाटा. हा असा लाटा असतील आणि सीलिंग वर एक असा मोठा गरुड त्या समुद्राकडे बघतोय असं एक फिलिंग देऊया. बापरे. आणि कमोडच्या जागी असा आ करून असलेला शार्क लावूया. जेट स्प्रेला आपण असा ऑक्टोपस लावूया. नळाला डॉल्फिन लावूया. आणि साबणला असे सगळे फिश, गोल्ड फिश. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच क्यूट आहे. थँक्यू. घाणेरडी थीम आहे ही. अहो छान आहे. काय छान आहे याच्यात? मुळात टॉयलेट हे असं कृत्य आहे जे 4 भिंतीत व्हायला हवं ना. हा मग 4 भिंतीच असणार आहेत. बरोबर. हा. पण मग ते खाजगी कृत्य आहे ना. हा. ते करत असताना आकाशात एक गरुड आपल्याकडे असं बघतोय. एक ऑक्टोपस तोंडातनं पाणी मारतोय. हा? आणि मुळात एक शार्क जो अख्खा आपला घास खाऊ शकतो, त्याच्या तोंडात आपण वेस्ट झालेले घास टाकायचे. हे इमॅजिन करतानाच कसं वाटतंय मला जरा सांगा. तुम्ही